तर भावांनो आणि बहिणींनो, आज तुमचा भाऊ गेला होता थेट कॉलेजला. आता कशासाठी गेला होता ते तर तुम्हाला समजून जाईल, फक्त हा ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावांनो, परत एकदा 3-4 दिवसाच्या नंतर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या 2-3 दिवसापासून मी एकही ब्लॉग अपलोड केलाच नाही. आणि त्याचं कारण जर ऐकायचं असेल ना तुम्हाला, तर हा ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत बघा. दररोज 7 वाजता उठणारा माणूस आज नाही का सकाळी 6 वाजता उठला होता. कारण घरच्या लोकांनी काल संध्याकाळीच मला वॉर्निंग दिली होती, आतापर्यंत तू काय केलं त्याचं आम्हाला घेणं देणं नाही, पण उद्यापासून नाही का तुला रेग्युलर कॉलेजमध्ये जावं लागणार. सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून मी आणि माझे मित्र आम्ही निघालो उकळीला जाण्यासाठी. उकळीला पोहोचल्यानंतर परत एकदा आपल्या मित्राला गाडीवर बसवलं आणि मग निघालो कॉलेजच्या दिशेने. आज माझा कॉलेजचा पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे माझी हार्टबीट थोडीशी जास्तच वाढली होती. आम्ही कॉलेजला तर येऊन पोहोचलो, पण इथे आल्यानंतर आम्हाला एकही मुलं दिसले नाही. फक्त एक सरांची गाडी दिसत होते आणि सर आणि बाकीचे आम्ही फक्त 3-4 मुलं होतो. पण नंतर इकडे तिकडे फिरताना आम्हाला क्लासमध्ये 2-3 मुलं अजून दिसले, जे की अगोदर पासून नाही का क्लासमध्ये बसलेले होते. मग त्यांना पाहिल्यानंतर आम्ही पण गेलो क्लासमध्ये बसायला. आता तुम्ही म्हणत असाल की तू तर क्लासमध्ये बसायला गेलंच नाही, कारण तू तर आम्हाला बाहेरच दिसत आहे. तर भावनो, मी क्लासमध्ये बसायला तर गेलो होतो, पण आतमध्ये ब्लॉक काढला नाही, कारण मी जर आतमध्ये ब्लॉक काढला ना तर सर डायरेक्ट आपली टीसी आपल्या हातातच देऊन टाकेल. आणि एका तासानंतर आम्ही आलो बाहेर आल्यानंतर आम्हाला कॉलेजमध्ये नाही का हा छोटासा स्विमिंग पूल दिसला, पण त्याच्यामध्ये पाणीच नव्हतं. आणि ते स्विमिंग पूल बघितल्यानंतर मी निघालो मग घरी जाण्यासाठी. आणि भावनो, मागच्या 2-3 दिवसापासून मी एकही ब्लॉग अपलोड केलं नाही, त्याचं कारण म्हणजे आपल्याला जसं सपोर्ट पाहिजे तसं सपोर्ट भेटत नाहीये. पण जर का ह्या ब्लॉग मध्ये 10K व्ह्यूज गेले ना तर मी दररोज प्रयत्न केले ब्लॉग अपलोड करायचं.